मॉर्निंग फ्रेंड्स. व्हेरी गुड मॉर्निंग. आहेत का सगळेजण उपस्थित? व्हेरी गुड. आफ्टर दिवाळी वॅकेशन्स कदाचित शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. जशा गाईडलाईन येतील त्याप्रमाणे आपण सर्वजण शाळेमध्ये पोहोचू. परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कदाचित 7वीचा वर्ग सुरू होईल की नाही माहीत नाही. परंतु 9 to 12 हे वर्ग मात्र नक्कीच सुरू होण्याची शक्यता आहे. हळूहळू तुम्हाला पण शाळेमध्ये यायला मिळेल. संकटच तेवढं मोठं आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण व्हॉट वी डू प्रेझेंटली, वी शुड एन्जॉय आवर ऑनलाईन टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस. आपण आपली ही प्रोसेस जी आहे ती आपण आता एन्जॉय केली पाहिजे. बरोबर? वी शुड एन्जॉय. बरोबर? तर बघा, जी पोयमबद्दल आपण मागचे 2 लेक्चर आपण एक्सप्लेनेशन मी करत होतो, व्हॉकॅब्युलरीबद्दल मी बोलत होतो, 5 सेन्सेसबद्दल बोलत होतो, निजा फाजली. तर आपण आत्ता काय करू, ही कविता जी आहे आपली, चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, ही आपण आता प्रत्यक्ष बघायला सुरुवात करू. मी कवितेच्या ओळी, कवितेचा स्टांजा एक एक मी वाचतो. तुम्ही बरोबर त्या ओळीवरती बोट ठेवायचं, लक्ष द्यायचं. पाठ्यपुस्तक तुमच्या समोर पाहिजे. टेक्स्टबुक शुड बी इन युअर हँड. आणि प्रत्येक ओळीवरती तुम्ही लक्ष द्यायचं. लिसन इट केअरफुली. त्यानंतर मी तुम्हाला ज्या भाषेमध्ये ही कविता लिहिली गेलेली होती, म्हणजे कवितेचा मीनिंग मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आपल्या सुदैवानं ही जी पोयम आपल्याला इंग्रजीमध्ये अभ्यासायला मिळाली, इट इज रिटन बाय an Indian poet. निदा फाजली वॉज अन इंडियन पोएट. हे एक भारतीय कवी आहेत आणि ही कविता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेली आहे. ती इंग्रजीमध्ये लिहिली गेलेली नाही. ती इंग्रजीमध्ये काय केलेली आहे? ट्रान्सलेट केलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला कविता वाचल्यानंतर, वाचताना कवितेचा थोडाफार अर्थ सांगितल्यानंतर, मी तुम्हाला मूळ म्हणजे निदा फाजली यांनी ही कविता मूळ हिंदीमध्ये लिहिली आणि हिंदीमधून ती इंग्रजीमध्ये भाषांतरित केली गेली, ट्रान्सलेट केली गेली. ती कविता मी तुम्हाला आत्ता वाचून दाखवणार आहे, कारण ती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासायला आहे. परंतु त्याच्यानंतर मी तुम्हाला निदा फाजलींची हिंदीतली मूळ कविता देखील ऐकवणार आहे. ती देखील मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे. म्हणजे तुम्हाला या कवितेचा प्रॉपर एक्सपिरियन्स, प्रॉपर जे काय कवीला म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचेल. लेट्स सी व्हॉट पोएट हॅज रिटन इन दिस पोयम. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. मॉर्निंग लाईट्स स्प्रेड्स over the earth. Once again, the sky bows his head in respect. For children are going to school. For children are going to school. The sun, after his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smiles on one side of the road. For children are going to school. Through the green topped branches, breezes sing their songs of blessings. Breezes sings their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads.
Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. With their melodies. At the corner of the lane, the people in his lush, deep foliage waves his hands for children are going to school. Waves his hands to or for the children are going to school. Angels of light have set out. What? Angels of light have set out. Every road is a gleam at this hour. Every road is a gleam at this hour. Every particle of the earth throbs like a mother's heart. Like a mother's heart. Time sitting on an old roof. Time sitting on an old roof. Flies pigeons in the sky. Flies pigeons in the sky. For children are going to school. Is that? जर तुम्ही मी वाचत असताना पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष दिलं असेल तर तुम्हाला कवितेचा अर्थ लक्षात येईलच. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या कवितेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ किंवा ज्या भाषेतून ही कविता ट्रान्सलेट झाली ती कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. मूळ कविता जी निदा फाजलींनी हिंदीमध्ये लिहिली होती ती ऐका आणि त्या कवितेबरोबर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये प्रत्येक ओळीवरती लक्ष ठेवा. काय करा? पुस्तकामध्ये प्रत्येक ओळीवरती लक्ष ठेवा. मी तुम्हाला आता परत सांगतो. परत कवितेवरती लक्ष ठेवा. तुमची जी पोएम आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये. Childrens are going to school. The title is Childrens are going to school. बच्चे स्कूल जा रहे हैं. काय आहे टायटल हिंदीमध्ये? बच्चे स्कूल जा रहे हैं. मॉर्निंग लाइट स्प्रेड्स. हुआ सवेरा. मॉर्निंग लाइट्स स्प्रेड्स. हुआ सवेरा. Over the earth once again the sky bows his head in respect. Over the earth once again the sky bows his head in respect. जमीन पर फिर अदब से रिस्पेक्ट. अदब से आकाश अपने सर को झुका रहा है. हुआ सवेरा. जमीन पर अदब से आकाश अपने सर को झुका रहा है. फॉर व्हाट? फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं. अगेन इन हिंदी. हुआ सवेरा. जमीन पर फिर अदब से आकाश अपने सर को झुका रहा है कि बच्चे स्कूल जा रहे हैं. नेक्स्ट इन इंग्लिश. नेक्स्ट स्टैंजा. The sun, after his morning dip in the river. The sun, after his morning dip in the river. In Hindi,
नदी में स्नान करके सूरज, व्हाट? नदी में स्नान करके सूरज, dressed up in his golden muslin turban, dressed up in his golden muslin turban. नदी में स्नान करके सूरज सुनहरी मलमल की पगड़ी बांधे, सुनहरी मलमल की पगड़ी बांधे, waits and smiles on one side of the road, waits and smiles on one side of the road, for children are going to school. नदी में स्नान करके सूरज सुनहरी मलमल की पगड़ी बांधे सड़क किनारे खड़ा हुआ मुस्कुरा रहा है। सड़क किनारे खड़ा हुआ सूरज मुस्कुरा रहा है क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं, क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं. सूर्य सुद्धा तुमचं स्वागत करतोय. कोण म्हणताय? निदा फाजली म्हणताय. ओके, नेक्स्ट पॅरा. Through the green top branches, through the green topped branches, bridges sing their songs of blessings. Bridges sing their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. In Hindi, हवाएं सरसब्ज डालियों में दुआओं के गीत गा रही है. हवाएं ब्रीजेस, सरसब्ज डालियों में ग्रीन टॉप ब्रांचेस सिंग देयर सॉन्ग्स ऑफ ब्लेसिंग, दुआओं के गीत गा रही है. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. महकते फूल की लोरिया, महकते फूल की लोरिया सोते रास्तों को जगा रही है. सकाळच्या वेळेला जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा फुलांचा सुगंध सुटलेला असतो. त्याला म्हटलंय कवीनं महकते फूलों की लोरिया, मीन्स फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन द स्लीपी रोड्स. जे काय रात्रभर झोपलेले रस्ते असतात, उपमा दिली, त्यांना कोण जागवतंय? त्यांना झोपेतून कोण जागवते? तर सकाळी येणारा फुलांचा सुगंध त्या रस्त्यांना जागवतोय, असं कवी म्हणतोय. Next stanza. At the corner of the lane, the people in his lush deep foliage waves his hands for children are going to school. घनेरा पीपल गली के कोने से, the people tree at the corner of the lane, the people tree at the corner of the lane waves his hands for children are going to school. घनेरा पीपल गली के कोने से हाथ अपने हिला रहा है क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं, क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं. बघा किती जण तुमचं स्वागत करतायत. जर मॉर्निंग स्कूल असेल, सकाळची स्कूल असेल, तर त्यावेळेला आपल्याला झोपेतून उठायचं जीवावर येतं. परंतु ही कविता ऐकल्यानंतर मला वाटत नाही, जर आपण शाळेत जात असताना उठल्यानंतर जर आपण नेचरचं, आपल्या सराउंडिंगचं जर आपण निरीक्षण करत असू विथ आवर 5 सेन्सेस, तर
आपल्याला ते वातावरण नक्कीच प्लीजंट, जॉयफुल आणि आपल्याला आनंददायी असं ते नक्कीच वाटेल. नेक्स्ट स्टँजा. Angels of light have set out. What? Angels of light have set out. Every road is a gleam. Every road is a gleam. At this hour, every particle of the earth throbs like a mother's heart. Time sitting on an old roof flies pigeons in the sky. Time sitting on an old roof flies pigeons in the sky. For children are going to school. Angels, फरिश्ते. Angels, फरिश्ते निकले हैं रोशनी के, हर एक रास्ता चमक रहा है. फरिश्ते निकले हैं रोशनी के, हर एक रास्ता चमक रहा है. ये वक्त वो है, ये वक्त वो है, जमी का हर जर्रा माँ के दिल सा धड़क रहा है. ये वक्त वो है, जमी का हर एक जर्रा माँ के दिल सा धड़क रहा है. पुरानी एक छत पे वक्त बैठा. वक्त, टाइम. पुरानी एक छत पे वक्त बैठा, कबूतरों को उड़ा रहा है. कबूतरों को उड़ा रहा है क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं. I have mingled this translation with English and Hindi. दोन्ही तुम्हाला मी एका वेळेला सांगण्याचा प्रयत्न केला, कारण इकडचा पॅरा हिंदीतल्या स्टांजा बरोबर जुळवणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आता मी तुम्हाला पूर्ण कविता हिंदीमध्ये एकदा वाचून दाखवतो. लिसन इट केअरफुली and you can understand while watching the English lines, while watching the English content of the poem. Try to listen the Hindi translation of it and you can experience that the contextual meaning of whatever may be the language is very easy to understand when we read it with mind, with care. Now listen carefully and look carefully at English poem and listen carefully to the Hindi translation of the poem. Okay? बच्चे स्कूल जा रहे हैं. हुआ सवेरा, जमीन पर फिर अदब से आकाश अपने सर को झुका रहा है क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं. नदी में स्नान करके सूरज सुनहरी मलमल की पगड़ी बांधे सड़क किनारे खड़ा हुआ मुस्कुरा रहा है क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं. हवाएं सर सब्ज डालियों में दुआओं के गीत गा रही है. महकते फूलों की लोरियां सोते रास्तों को जगा रही है क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं. घनेरा पीपल गली के कोने से हाथ अपने हिला रहा है. घनेरा पीपल गली के कोने से हाथ अपने हिला रहा है क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं. फरिश्ते निकले हैं रोशनी के, फरिश्ते निकले हैं रोशनी के, हर एक रास्ता चमक रहा है. ये वक्त वो है,
जमी का हर एक जर्रा माँ के दिल सा धड़क रहा है, क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं। पुरानी एक छत पे वक्त बैठा, पुरानी एक छत पे वक्त बैठा, कबूतरों को उड़ा रहा है, कबूतरों को उड़ा रहा है, क्योंकि बच्चे स्कूल जा रहे हैं। निदा फाजली। An Indian and prominent poet Nida Fazli has written this poem. I explained it to you, and I think while listening the translation of this poem, or while listening the main or the main copy, मूळ प्रत किंवा मूळ गाभा जेव्हा कवितेचा आपण ऐकतो त्या भाषेतला, की जी आपल्याला समजणारी आहे, तेव्हा कवितेतला भाव आपल्या मनामध्ये नक्कीच उतरतो. कविता आपल्याला नक्कीच 100% समजण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. तर या कवितेचा अर्थ आहे की सकाळी ज्यावेळेला आपण लवकर उठतो आणि सकाळी आपण जेव्हा सनराईजच्या वेळेला शाळेमध्ये निघत असतो, त्यावेळेचं जे वातावरण असतं, जे काही सराउंडिंग असतं, ॲटमॉस्फिअर असतं, ते ॲटमॉस्फिअर कसं असतं त्याच्याबद्दल, आणि मुलं ज्यावेळेला शाळेत जातात त्यावेळेला हे सगळा निसर्ग, सूर्यापासून तर झाडं, रस्ते, हे सर्वजण त्या मुलांचं स्वागत करत असतात. अशा प्रकारचा आशय निदा फाजली यांनी त्यांच्या कवितेमध्ये दिलेला आपल्याला दिसतो. याच प्रकारचं वर्णन, याच प्रकारचं स्वागत शाळेमध्ये तुमचं कदाचित कोरोनानंतर होईल, कारण अत्यंत दीर्घकाळापासून शाळेच्या भिंती तुमचा वेट करत आहेत, तुमची वाट पाहत आहेत. वन्स अगेन आय विल टेल यू की इंग्रजी जर समजून घ्यायची असेल तर व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करा, नीट मन लावून आशय वाचा, तुम्हाला समजायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आज आपण कविता बघितली. आपल्या पुढच्या लेसनमध्ये आपण काय करू, या कवितेवरचा वर्कशॉप बघू. काय करू, या कवितेवरचा वर्कशॉप बघू. आता तुम्ही कविता नीट ऐकली, वॉर्मिंग अपचा पूर्णपणे जो काही कंटेंट दिलेला होता, जे काही तुम्हाला काम दिलं होतं ते पूर्ण करून ठेवा. इन आवर नेक्स्ट लेक्चर we will see the workshop of this poem. Okay, thank you.